आता असं वाटतं ना काहीतरी अशी चळवळ चालू करायला हवी भाई, की कंपल्सरी प्रत्येक स्कूलमध्ये, मग ते कोणतं कॉन्व्हेंट स्कूल असो, कुठल्या येशू ख्रिस्तांचं स्कूल असो, नाही तर कोणाचं स्कूल असो, कुठलंही स्कूल, त्या स्कूलमध्ये कंपल्सरी असावं महाराजांबद्दलची बुक असावी. जसं या मुघलांच्या बुक आहेत ना, त्या फाडून फेका यांच्या आईच्या गावात मुघलांच्या. या कसल्या येऊन आपल्यावरती राज्य केलं, आपल्याला गुलाम बनवायचा प्रयत्न त्यांचा चालू होता. यांनी काय मोठी कारकिर्दी केली, मंदिरं पाडून यांनी मस्जिदी बांधल्या होत्या. कुठलीही चांगली कारकिर्दी. हा स्वतःचा जो त्यांची स्वतःची जी जात आहे त्यांची, ती लोकांवरती थोपवली जात होती. समजलं का तुम्हाला? हे असे मुघल होते. पण आपल्या जे भारतामधली लोक आहेत ना, ती खूप चांगली होती. त्यांनी कधी अशी थोपाथोपी केली नाहीये. आणि ह्यांचा काय इतिहास, याच्या गावात यांच्या मुद्दा काय, महाराजांचा इतिहास समाजासमोर आणणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ते जर आणलं तर खरे, हे खरंच रे, हे मोठे मोठे नेते वगैरे ना, यांनी एक मोठं पाऊल उचललं पाहिजे, की मुघलांचा इतिहास बाजूला काढून सरकवा आणि महाराजांच्या इतिहासाला प्राधान्य. मुघलांचा इतिहास दाखवा, नाही असं नाही, दाखवा. त्यांची कारकिर्द काय असेल ती पण दाखवा. त्यांना कसं शिवाजी महाराजांनी सळोकी पळो ठेवलं होतं ते दाखवा. सगळं दाखवा, काय विषय नाही आहे. आणि संभाजी महाराजांची पण कारकिर्द दाखवा, हे महत्वाचं आहे. पकड थँक्यू 100 रुपीज. आदिनाथ थँक्यू 40 रुपीज. फुल इज्जत आदिनाथजी. आणि मला सांगा, बरीच लोक त्या म्हणजे औरंगजेबाला, आपल्या भारतामधलीच काही लोक ते बोलतात, अरे आलमगीर हा मुस्को मानते. भाऊ तू पण तुझ्या घरच्यांच्या आई वडिलांना काम 25 कर त्यांचं, आणि प्रॉपर्टीवर बळकाव ना ब्रो, जरा घे ना. आम्ही आमच्या महाराजांचा आदर्श घेतो बाबा. स्त्रियांचा आदर करणं, घरच्यांचा आदर करणं, आपल्या सोबतच्यांना सोबत घेऊन चालणं. आम्ही अशी चांगली कामं करतो, तुम्ही पण करा ना मग त्या आलमगीर सारखी कामं भाई. पहिल्या बापाचा मर्डर टाकायचा, नंतर तुमच्या काका बिका कोण असेल त्यांना कचकवायचे भाई. तुमची जी पोरं आहेत ना त्यांना पळून लावायचे भाई. काय विषय नाही, कोणाला पुढे जाऊ द्यायचं नाही. कापी नुसती करा ना ब्रो. सुरुवात करा आपल्या परिवारापासूनच. वा सगळे औरंगजेब तुमच्या आईच्या गावात पाणीपुरी. कारण आता उनके तो सब वैसे ही थे. हा मग काय, प्रेम पाहिजे होता. ए मला तुम्ही नका उचकू. हा टॉपिक कुठून चालू झाला भाई? शांत करा. अरे गाईज, मी एक चांगला गेमर प्लेअर आहे, माझा काय संबंध नाही या गोष्टींची, मला माफ करा. मी खेळतो, मला यार घन टॉपिकवर नाही बोलायचंय भाई. आईच्या गावात रे वाहून जातो रे, मी वाहून जातो. लपडा होतं रे मानून. मी तर आजकाल माझा महिन्याचा ब्रेकच घ्यावा या टॉपिकवरनं. आठवतं का त्या दिवशी आपण दुपारी कसं वाहून गेलो होतो? हो ना, नशीब त्याची रेकॉर्डिंग नाही तर किती लोकांच्या पोटात दुखलं असतं ते ऐकून. तिथं जाऊन त्या एकमेकांच्या नाही का, हे तुझा काय विषय? बस ब्रो बस. अबे क्यों टॉपिक निकाल रहा है? अरे वो कॉमेडी होता रे उस दिन. नहीं कॉमेडी ठीक है, लेकिन कॉमेडी के आगे वो याद आया मेरे को. ऊत येईकर, दादा ज्या प्रकारे तू छावा मूवीचं प्रमोशन करतोयस ती खूप मोठी गोष्ट आहे. डायरेक्टर माझे काका आहेत, आणि त्यांना मी हे नक्की दाखवेल. अरे नाही प्रसाद भाऊ, बघा ऑनेस्टली बोलावं तर हा मूवी आत्ताच्या कंडिशनमध्ये अशा प्रकारे आणणं समाजामध्ये हे खूप मोठं पाऊल आहे. आणि समाजाला गरज होती या मूवीची, महाराजांबद्दल कळण्याची गरज होती. आता कुठे आपला माणूस जागा झालेला आहे, गोष्टी बोलायला लागलाय. कारण बऱ्याच लोकांना महाराजांबद्दल नॉलेजच नव्हतं, आणि ते नॉलेज आहे ना या मूवी मार्फत. कसं माहितीये का, कादंबऱ्या वगैरे सगळ्या आहेत, पण ते लोक कधी वाचतात माहितीये का, जेव्हा त्यांना कुठली तरी अशी मूवी दिसते, त्या गोष्टीची खूप चर्चा होते तेव्हा. आणि ही चर्चा फक्त मूवींमध्येच होते. हे आपलं थोडंसं दुर्दैवच आहे आपल्या भारताचं, की एखाद्या मूवी थ्रूच एखाद्या महात्म्याला, एखाद्या मोठ्या व्यक्तीला आपल्याला दाखवता येतं, प्रेझेंट करता येतं. पण ठीक आहे, काही असो, खर्च खूप करायला लागला असेल या मूवीसाठी, पण छावा मूवी आला आणि भारतातला आपला भारतीय जागा झालेला आहे, आणि त्याला चांगल्या गोष्टी कळायला लागल्या आहेत, बऱ्याच गोष्टी कळायला लागल्यात. इज्जत आहे मला, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी मी जज नाही करणार, त्यामुळे मी एवढा मोठा नाही आहे कोणी. पण त्यांनी जे काही प्रयत्न केलेत या मूवीमध्ये महाराजांना दाखवायचे, महाराजांच्या सगळ्या गोष्टी, आणि मी बोलेन की महाराजांचा फक्त स्ट्रगल, त्यांचं बलिदान याच्यावरच फोकस न करता तुम्ही महाराजांचा ओव्हरऑल कारकीर्द जी आहे तीही बघावी. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मोठी कारकीर्द आहे, तशी छत्रपती संभाजी महाराजांची पण कारकीर्द आहे. आणि ह्या जे ते त्यांना पकडलं गेलं होतं त्याच्या आधी त्यांनी कसं सळो की पळो करून लावलेलं मुघलांच्या सैन्याला, कसा त्रास दिलेला, कसं त्या औरंग्याला उचकवलेला, त्यामुळे मग तो मजबूर झाला होता या सगळ्या. म्हणून तो कुत्र्यासारखे त्याचे सैनिक आपल्या महाराजांना शोधत होते. त्याच्यामागचा रिझन होता, कारण आपला जो वाघ आहे ना तो नेक्स्ट लेवल वाघ होता, आणि त्यांना जर अडवलं गेलं नसतं ना तर मुघलांचा नायनाट करूनच थांबले असते ते.
असा विषय होता. त्यामुळे त्यांना फसवून त्यांच्याच लोकांना फितुरीमध्ये वळवून या गोष्टी करण्यात आल्या. तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक माणसाच्या पाठी 6-7, 7-7 लाखाचं सैन्य त्याला पकडण्यासाठी येते. म्हणजे तो माणसाचं काय अस्तित्व आहे, आपली लायकीच नाही आहे या गोष्टीवर बोलण्याची पण. आणि हे सगळं दाखवलं गेलं त्या मूवीमध्ये. लोकांचे डोळे उघड झाले तर मला खूप बरं वाटते. मी खरंच म्हणजे डायरेक्टर सरांचा, प्रोड्युसर सरांचा आणि मुख्य करून ॲक्टर लोक आहेत, म्हणजे आपले मराठी ॲक्टर पण आहेत, संतोष जोयकर सर आहेत, आपले विकी कौशल जी आहेत, सगळ्यांनीच खूप सुंदर काम केलेलं आहे आणि इज्जत आहे भावा. म्हणून आपण मनापासून सपोर्ट करतो. बाकी हे विषय नाही. जे महाराजांचा विषय सपोर्ट आपला 100% असणार, तिकडे मी कुठलाच विचार नाही करणार. पण भावांनो, असे पिक्चर येत राहिले पाहिजेत बस. आणि आता मला कानावर आलेलं आहे की आता बरेच असे मूवीज येणार आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती, संभाजी महाराजांवरती, आणि मावळ्यांना घेऊन सुद्धा मूवी बनणार आहेत. मावळ्यांबद्दल पण कळावं, कारण संभाजी महाराजांनंतर संताजी आणि आवाज नाही ते, जोरात बोल ना. अरे जोरात बोल ना मालवणी. संताजी धनाजी. हां, संताजी आणि धनाजी नाव मी विसरतो नेहमी. संताजी घोरपडे, धनाजी, हे सगळे आहेत ना, ह्यांनी सुद्धा गाजवलंय सगळं. ते ह्यांच्यावरती पण पिक्चर बनवू शकतो फ्युचरमध्ये जर आपण असं सपोर्टिव्ह राहिलो होतो. आणि ते बनत राहिलं पाहिजे, तेव्हा जाऊन लोकांना गोष्टी कळतील, समजलं. कारण महाराजांनंतरची कारकीर्द आपल्याला खूप कमी माहिती आहे. आणि एवढं तुम्हाला सांगितलं की शहाजी महाराज जे आहेत ना, त्यांची पण खूप मोठी कारकीर्द आहे. मला तर वाटतं शहाजी महाराजांवर पिक्चर बनायला पाहिजे, जे कोणाला माहितीच नाही शहाजी महाराजांबद्दल, की त्यांच्यामुळे स्वराज्याची सुरुवात झालेली आहे. शहाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे बाबा, आणि त्यांच्यामुळे या गोष्टीची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माहिती ही गोष्ट. आणि शहाजी महाराज, त्यांच्यानंतर शिवाजी महाराज, त्यांच्यानंतर संभाजी महाराज, त्यांच्यानंतर आपले राजारामजी महाराज यांनी सुद्धा त्यांची कारकीर्द आहे. आपल्याला त्याचं नॉलेज येऊ दिलं नाही आपल्यापर्यंत. हे सगळं लपवलं गेलेलं आहे. सो सगळ्या गोष्टी आता बाहेर येत आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण या गोष्टीला सपोर्ट करणार. आणि बांधिलकी फॅमिलीकडून तर चायच्या गावात सपोर्ट असणारच. विषयच संपला. महाराज जिकडे महाराजांचं नाव आलं तिकडे आपलं भाई विषयच क्लोज येतोय. सपोर्ट 100% असणार. आता असं वाटतं ना काहीतरी अशी चळवळ चालू करायला हवी भाई, की कंपल्सरी प्रत्येक स्कूलमध्ये, मग ते कोणतं कॉन्व्हेंट स्कूल असो, कुठल्या येशू ख्रिस्तांचं स्कूल असो, नाही तर कोणाचं स्कूल असो, कुठलंही स्कूल, त्या स्कूलमध्ये कंपल्सरी असावं महाराजांबद्दलची बुक असावी. जसं या मुघलांच्या बुक आहेत ना, त्या फाडून फेका. यांच्या आईच्या गावात मुघलांच्या या कसल्या येऊन आपल्यावरती राज्य केलं, आपल्याला गुलाम बनवायचा प्रयत्न त्यांचा चालू होता. यांनी काय मोठी कारकीर्द केली, मंदिरं पाडून यांनी मस्जिदी बांधल्या होत्या. कुठलीही चांगली कारकीर्द. हा स्वतःचा जो स्वतःची जी जात आहे त्यांची, ती लोकांवरती थोपवली जात होती. समजलं का तुम्हाला. हे असे मुघल होते. पण आपल्या जे भारतामधली लोक आहेत ना, ती खूप चांगली होती. त्यांनी कधी अशी थोपाथोपी केली नाहीये. आणि ह्यांचा काय इतिहास, याच्या गावात यांच्या मुद्दा काय, महाराजांचा इतिहास समाजासमोर आणणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ते जर आणलं तर खरे, हे खरंच रे, हे मोठे मोठे नेते वगैरे ना, यांनी एक मोठं पाऊल उचललं पाहिजे की मुघलांचा इतिहास बाजूला काढून सरकवा आणि महाराजांच्या इतिहासाला प्राधान्य. मुघलांचा इतिहास दाखवा, नाही असं नाही, दाखवा. त्यांची कारकीर्द काय असेल ती पण दाखवा. त्यांना कसं शिवाजी महाराजांनी सळोकी पळो ठेवलं होतं ते दाखवा. सगळं दाखवा, काय विषय नाही आहे. आणि संभाजी महाराजांची पण कारकीर्द दाखवा, हे महत्वाचं आहे. पकड थँक्यू 100 रुपीज. आदिनाथ थँक्यू 40 रुपीज. फुल इज्जत आदिनाथजी. आणि मला सांगा, बरीच लोक त्या म्हणजे औरंगजेबाला, आपल्या भारतामधलीच काही लोक ते बोलतात, अरे आलमगीर हम उसको मानते. भाऊ तू पण तुझ्या घरच्यांच्या आई वडिलांना काम 25 कर त्यांचं, आणि प्रॉपर्टीवर बळकाव ना ब्रो. जरा घे ना. आम्ही आमच्या महाराजांचा आदर्श घेतो बाबा. स्त्रियांचा आदर करणं, घरच्यांचा आदर करणं, आपल्या सोबतच्यांना सोबत घेऊन चालणं. आम्ही अशी चांगली कामं करतो. तुम्ही पण करा ना मग ते आलमगीर सारखी कामं भाई. पहिल्या बापाचा मर्डर टाकायचा, नंतर तुमच्या काका बिका कोण असेल त्यांना कचकवायचे भाई. तुमची जी पोरं आहेत ना त्यांना पळून लावायचे भाई. काय विषय नाही, कोणाला पुढे जाऊ द्यायचं नाही. कापी नुसती करा ना ब्रो. सुरुवात करा आपल्या परिवारापासूनच. वा सगळे औरंगजेब तुमच्या आईच्या गावात पाणीपुरी. कारण आता उनके तो सब वैसे ही थे. हा मग काय फेम पाहिजे होता. ए मला तुम्ही नका उचकू. हा टॉपिक कुठून चालू झाला भाई. शांत करा. अरे गाईज, मी एक चांगला गेमर प्लेअर आहे. माझा काय संबंध नाही या गोष्टींची, मला माफ करा. मी खेळतो. मला यार घन टॉपिकवर नाही बोलायचंय भाई. आईच्या गावात रे वाहून जातो रे, मी वाहून जातो. लपडा होतं रे मानून. मी तर आजकाल माझा महिन्याचा ब्रेकच घ्यावा या टॉपिकवरनं. तुम्हाला आठवतं का त्या दिवशी आपण दुपारी कसं वाहून गेलो होतो. हो ना, नशीब त्याची रेकॉर्डिंग नाही तर किती लोकांच्या पोटात दुखलं असतं ते ऐकून. तिथं जाऊन त्या एकमेकांच्या नाही का, हे तुझा काय विषय,
बस 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 ब्रो बस. अरे अबे क्यों टॉपिक निकाल रहा है? अरे वो कॉमेडी होता रे उस दिन, नहीं कॉमेडी ठीक है लेकिन कॉमेडी के आज वो याद आया मेरे को.